होतं असं वाटतं. लॉजिक नाही कळलं. लेपर्ड लेपर्ड पण फोटोचा फोटो उज्जैन आणि इंदोरचा प्लॅन सध्या इन प्रोग्रेस आहे. तर जस्ट आम्ही इगतपुरीला पोहोचलोय. मॉर्निंग फ्रेंड्स, आता आम्ही मुंबईवरून निघालो. तर बऱ्याच नंतर ट्रॅक्टर केले आहे टुवर्ड्स महाकालेश्वरला चाललो आहे. महाकालेश्वरच्या दर्शनाला टोटल 12.5 तासाची जर्नी आहे. पण आता बघू किती वेळ लागतोय. आपण आता इगतपुरीपर्यंत पोहोचतोय. ऑल इन ऑल आपण 135 किलोमीटर्स कव्हर केले. सो फ्रॉम 646 आय थिंक 500 किलोमीटर्स असून जायचं आहे आपल्याला. अराउंड 500 किलोमीटर्स. ट्रॅफिक काय एवढी लागली नाही आज सकाळपासून. मध्ये मध्ये ट्रक्सची थोडी ट्रॅफिक होती. ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी डाऊन असल्यामुळे स्टार्टिंग पासून रेकॉर्ड नाही करता आलं. पण ठीक आहे, आता गोप्रो चार्ज झालाय. नाव वी कॅन रेकॉर्ड. आता नाशिक येईल. आता स्नॅक्स केलं आपण. आता आणि काय चाललं, बंबस लाडू तिळाचे लाडू खाल्ले. फ्रेशन जरा वाटतंय. आता जरा प्रॉपर नाश्ता करून नाशिक क्रॉस करून मला वाटतं किंवा नाशिकमध्येच करू. चहा इथे घेऊ आणि मग डायरेक्ट लंचला. जेव्हा आमचे अपकमिंग ब्लॉगर शिव पालकर. ऑलमोस्ट आता नाशिकला पोहोचलोय. नाशिकच आहे तसं तर. आणि आता ट्रॅफिक काहीच नाही अजून तरी. वर्किंग डे सो इतक्या लगेच लागणार पण नाही ट्रॅफिक काय. नाशिक सिटीमध्ये कदाचित लागू शकतो थोडी. बघू आता काय होतं. नाहीतर नाशिक बायपास वगैरे असेल बायपास जागा बेटर ब्रिज टू ब्रिज जाईल गाडी. तरी थोडी तरी सिटी लागेलच. हे बघ आपला प्लेन आहे बघ. फायटर प्लेन ना, फायटर प्लेन. समृद्ध नाशिक नाशिक. आता लवकरच मालेगाव येईल. मालेगाव नंतर शिरपूर आणि मग धुळे. धुळे एक मला वाटतं 90 किलोमीटर असेल अजून. आता मी जरा ब्रेक घेतलाय. गौरंग आता त्याची शिफ्ट चालू झाली आणि आमच्या क्रिशूची शिफ्ट
चालू आहे मागे. लंच ब्रेक आहे सध्या. ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्ट काय खातोय दिशू ब्रेकफास्टला? मुसली खातोय. ओके. मोठ्याने आम्ही बोल, आता एक ढाबा छोटस हॉटेल होतं आमदार गुळाचा चहा म्हणून. तिथे काय मेन म्हणजे टॉयलेट बाथरूमची सोय हवी होती, ती झाली म्हणून तिथे थांबलो. मिसळ पाव, पाववडा आणि भजी घेतली होती आणि गरमागरम चहा. थोडं जास्त झालं जरा आम्हाला सगळ्या तिघांना की एक प्लेट भजी आम्हाला शेवटी पार्सल घ्यायला लागते. आता बहुतेक लंचलाच थांबलो आणि तो पण पहिला लंच मध्य प्रदेश मध्ये असेल. लेट्स सी कुठे पोहोचतोय आपण लंचला. रस्ते फारच छान आहेत, म्हणजे तसं काही अजून तरी प्रॉब्लेम आला नाही रस्त्याचा. घाट असो किंवा नॉर्मल. नाशिक तर पूर्ण बायपासच होऊन जातं. मोठा एक लांब लचक ब्रिज आहे, तो एक 10 किलोमीटरच्या आसपास असेल कदाचित. त्या ब्रिजमुळे पूर्ण नाशिक बायपास होऊन जातं. हे अशा प्रकारचे रस्ते आहेत छान. उतार आहे त्यामुळे देऊन ठेवलेत त्याच्यावर, जास्त ओव्हर स्पीडिंग होऊ नये. वातावरण पण मस्त आहे एकदम. ऊन आल्यामुळे आता थोडं उबदार वाटतंय, अदरवाईज थंड आहे. ट्रॅफिक नाही दिसत आहे आज. धुळे सिटी आहे ना, टोल नाके आता म्हणजे टोल नाका एक आत्ताच गेला. जवळजवळ 5 टोल सकाळपासून झाले. जागोजागी आय मीन थोड्या इंटरवलला टोल आहेत या रस्त्याला, पण रस्ता एकदम स्ट्रेट आणि मेंटेन्ड आहे. चांगला स्पीड मेंटेन ठेवता येतो. ट्रक जर मध्ये मध्ये सोडले तर अदरवाईज काहीच अडचण येत नाही. ट्रकची पण काही फार अशी अडचण नाही, पण मध्ये मध्ये लागतात ट्रक. अदरवाईज प्रवास एकदम सोपा होतो. ही सगळी धुळे सिटी आहे. आपण आता धुळे सिटीला बायपास करणार आहोत. किती वाजता? 12:30 आलो असो ना, की 12 वाजता? आज एग्जैक्टली 12 PM हम लोग मध्य प्रदेश बॉर्डर में एंटर कर चुके हैं। हिंदीत का बोलतो हिंदीत बोल रेकलेस ड्रायव्हर आहे जरा कधीपासून. काय करायचा प्रयत्न करतो ते जाणे.
ट्रकची ट्रॅफिक लागली आहे त्यामुळे जरा स्लो झालं स्पीड, अदरवाइज मेंटेन होता. महाराष्ट्र से लेके खांडे ऐसे भी लेते हैं ना वो लोग को, तो खांडे वाला जो सेक्शन है नजदीक पड़ता है. अजून किती किती तास लागतील? 4 तास. अजून 4 तास लागणार आहेत आम्हाला डेस्टिनेशनवर पोचायला. म्हणजे एक्झॅक्ट जो टाइम चालला ना त्या टाइमच लागला. टाइम लाईनवरच आहोत ना एकदम. थोडं लवकर आहोत ना, सगळे तो 13 तास लागतात. आपण 12 तासावर. सकाळी ज्या चालू केलं होतं त्या जो एस्टिमेटेड टाइम होता त्याच टाइम लाईनवर आहोत अजून पण. त्याच्यापेक्षा 1 तास कमी आहे. हे पुढे आहोत तुमच्या. सकाळी 13 तास लागतात. आपण 12च्या हिशोबाने. सो आता मध्य प्रदेशमध्ये आलो. एंटर तर 12 वाजताच झालो होतो. जस्ट आता इकडे एक ट्यूब स्टॉप म्हणून आहे. चांगला कन्सेप्ट आहे त्यांचा. फ्युएल, फूड, वॉशरूम आणि तसं काय चढवून काहीतरी एक आहे. सो बघू कसं आहे त्यांचा. ॲम्बियन्स पण चांगलं आहे. सो मगाशी जसं बोललो ट्यूब स्टॉप म्हणून एक आहे पॉईंट आहे. त्याचं इकडे फुल मॉल आहे. ॲम्बियन्स आणि एरिया चांगला आहे. जस्ट एक स्नॅक्स ब्रंच किंवा लंचसाठी. इकडेच पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल वगैरे पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला मिळतील. बाकीचे ऑप्शन्स अजून मी एकदा फूड आलं की त्याचा पण व्हिडिओ बनवून सांगतो तुम्हाला. आपण आता रूम बुक केली आपल्यासाठी. काय नाव आहे? तिवारीजी श्रद्धा नाही, श्रीधर. तिवारीजी श्रीधर म्हणून एक स्टे आहे. आता बघूया आपण उज्जैनला पोचल्यावर. आपल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून जवळपास 900 फीटवर 900 फीटवर आहे. म्हणजे खूपच जवळ आहे. बेसिकली बाल्कनी मधून मंदिरच दिसतं. असं त्यांचे रिव्ह्यूज आणि फोटोज मध्ये मी बघितलं. आणि 2000 प्लस टॅक्सेस असा साधारण चार्जेस आहेत. बघू आता पोचल्यावरच एक्झॅक्ट सिनारिओ कळेल कसा आहे कसं नाही आहे, काय त्यांनी जे दाखवलंय तशा प्रकारेच आहे की नाही. आता पोचल्यावर बघू कसं काय आहे एक्सपिरियन्स उज्जैनचा. पण हा पुष्पा बघा, पुष्पा. जय श्रीराम. आता आपण पोचलोय इंदोर सिटी. हा इंदोर बायपास आहे. इंदोरला आता बायपास करून आपण डायरेक्ट उज्जैनला पोहोचलोय. इंदोरच्या बायपास चालू होईपर्यंत जरा ट्रॅफिक लागली. 1-2 किलोमीटर जॅम होतं. पण आता इथे बायपास होऊन पुढे क्लिअर आहे. सो आता मला वाटतं आपण 1 तासात पोहोचू. 1 तासात नाही तर असं म्हणजे मला वाटतं 5:30 पर्यंत पोहोचू.
बघू आता किती वाजता पोहोचतोय. हॉटेल तर बुक झालंय. लेट्स सी. टेक अ ग्लिम्स ऑफ इंदोर सिटी. हा बायपास आहे त्यामुळे बायपास. सो वी आर इन द महाकाल सिटी, द उज्जैन सिटी. आपण पोहोचलोय आता उज्जैनला. खूपच शांत आणि सुंदर शहर आहे. बरीचशी हॉटेल्स आहेत. सारखी कंटिन्युअस हॉटेल्सच येतात दोन्ही बाजूला. रस्ते पण एकदम स्वच्छ, सुंदर आणि प्लेन आहेत. ही आहे आपली उज्जैन सिटी. महाकाल प्रवेशद्वार आत्ताच गेलं मागे. So we are in the city of Mahakaleshwar. मग कशी कुठे आला? हा? आदिदेव शंकरा बोल. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह, मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा.